आज भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्र प्रदेशाचा अध्यक्ष म्हणून जबाबदारी दिली आहे। खरं तर फार मोठं दडपण आहे। केंद्रामध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वातलं सरकार आहे आणि राज्यामध्ये आदरणीय मुख्यमंत्री आमचे सर्वांचे नेते देवेंद्रजी यांच्या नेतृत्वातलं महायुतीचं सरकार आहे। हे सरकार आणि सरकारच्या असणाऱ्या प्रत्येक निर्णय जे आहेत प्रत्येक निर्णय जे आहेत ते सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम एक संघटना म्हणून फार महत्त्वाचं आहे आणि संघटना म्हणून भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आणि पदाधिकारी यांना सर्वांना संघटनात्मक एकत्र करणं आणि गावागावामध्ये वस्तीपर्यंत सर्व ठिकाणी पोहोचून आदरणीय केंद्र आणि राज्याचे असणारे सर्व निर्णय जे आहेत हे निर्णय पोहोचवणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून येणाऱ्या काळामध्ये आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी संघटनात्मकदृष्ट्या भारतीय जनता पार्टी अधिक मजबूत कशी होईल, गावागावापर्यंत भारतीय जनता पार्टीची विचारधारा कशी पोचेल, राष्ट्रीयत्व आणि हिंदुत्व या दोन्ही गोष्टी एकत्रपणे प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवणं आणि विकासाला प्राधान्य देणारी पार्टी म्हणून भारतीय जनता पार्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन, तळागाळातील प्रत्येक व्यक्तीला न्याय देणारी पार्टी भारतीय जनता पार्टी असा पूर्णच्या पूर्ण जे केंद्र आणि राज्याने घेतलेले प्रत्येक निर्णय हे सामान्य जनतेपर्यंत पोहोचवणं हे फार मोठं चॅलेंज आहे आणि ते संघटना म्हणून आम्ही पोहोचवणार आहोत। सर, आपण जर बघितलं लोकसभा असेल, विधानसभा असेल, आपला देखील मोठा वाटा आहे। आता स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीसाठी आता कशा प्रकारची तयारी असणार आहे, कोणत्या भागामध्ये आपण जाऊन आता कार्यकर्त्यांना मागवू? खरं तर संघटन पर्व हे संपूर्ण देशभरामध्ये सुरू आहे। संघटना अतिशय मजबूत होणं, 51% लढाई ही प्रत्येक बूथवरती जिंकण्याच्या दृष्टिकोनातून कार्यकर्त्यांची एकत्रीकरण करणं आणि कार्यकर्त्यांना निवडणुकीसाठी तयार करणं हे फार महत्त्वाचं आहे आणि येणाऱ्या 5 महिन्यामध्ये हे चॅलेंज जे आहे ते फार मोठं आहे आणि मला खात्री आहे की माझा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता संघटन पर्वामध्ये 1.5 कोटी प्राथमिक सदस्य हे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी केलेले आहेत। सक्रिय सदस्य ही संख्यासुद्धा 1,20,000पेक्षा जास्त झालेली आहे। त्यामुळे हे सर्वजण मिळून एक चांगल्या पद्धतीने संघटना पुढे नेण्याचं आणि सरकारमधल्या प्रत्येक गोष्ट ही शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याचं काम करतो। भाजपा प्रदेश अध्यक्ष बनने के बाद किस तरह कारभार संभालेंगे, किस तरह भाजपा को आगे बढ़ाएंगे? महाराष्ट्र से लेकर प्रदेश अध्यक्ष तक का सफर कैसा है? ये आप सभी को मालूम है कि भारतीय जनता पार्टी कार्यकर्ता की पार्टी है। कार्यकर्ता की पार्टी होने की वजह से हमारे जैसा कार्यकर्ता आज प्रदेश अध्यक्ष हुआ है। भारतीय जनता पार्टी एक विकासात्मक दृष्टिकोण रखकर पूरे केंद्र और राज्य की सरकार काम कर रही है और हमें पूरा यकीन है कि आने वाले पूरे संगठन पर्व के अंदर हम हर उस व्यक्ति तक पहुंचने का पूरी प्रयास करेंगे और आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी के नेतृत्व की केंद्र की सरकार और महाराष्ट्र में आदरणीय हमारे नेते देवेंद्र जी फडणवीस इनके नेतृत्व की महायुति की सरकार जो निर्णय ले रही है, जनहित के निर्णय ले रही है, ये गांव बस्ती तक पहुंचाना ये हमारा संगठनात्मक काम होगा और उस तरफ हम आने वाले कल में जाने वाले हैं। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।